हॅलो. महेशजी नमस्कार. नमस्कार. महेशजी काय झालं माहिती का, आम्ही तुमचे फार मोठे फॅन आहोत. अच्छा. आम्ही संत ज्ञानेश्वर मूवी पासून तुम्हाला चाहत आहे. पण काल तुम्ही बरं. जे बोलले ना भाजप बद्दल, ते हरकत हा. नाही. पण काय झालं माहितीये का, मराठी जी मूवी जी आपल्या हा. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील किंवा मग शिंदे साहेब असतील, महाराष्ट्राच्या भरपूर लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे. आपल्याला काय वाटतं? म्हणजे हो हो असं ना. आहे. पण आपण जे काल बोलले ना भाजप झालं, तर म्हणजे आपल्याला ईडी वगैरेची नोटीस तर नाही आली ना या विषयावर? नाही. तेच कसं आहे, तुम्ही अहो कलाकाराची जात नसते माहिती का. हा. आणि तुमचा डायलॉग तो डॅमिट कोणी विसरू शकत नाही. आम्ही जेव्हा पण आणि तुम्ही खूप सुंदर म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे तुमची जी सुंदरता बघितली ना, तर त्याला चॅलेंज नव्हतं जगामध्ये. अरे पण माझं मत असू शकते ना. मत असू शकतं पण माझं असं मत असू शकते ना. पण तुम्ही का नसू शकते माझं मत. आणि ज्या माणसाने ज्या मोदींनी इतकं मोठं काम केलं ह्या देशासाठी, इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची इतकी वर्ष नाही झालं, ते आता झालेलं आहे. त्याच्यात ते काय कोणी त्याची दखल घ्यायची नाही का? पण मराठी मूवी ज्या बद्दल काही नाही केलं ना. माणसाने आपलं सर्वस्व देशासाठी वाहिलेलं आहे, जो स्वतःच्यासाठी काही करत नाही, सगळं देशासाठी करतो, त्याचं कौतुक करायला काय झालं? नाही काय रॉंग काय? ते तर आहे म्हणा तुमची गोष्ट, कारण की आपण भाजप विरोधात नाहीये पक्षाच्या. मग भाजप विरोधात काय? मी भाजप भक्त आहे आणि मी म्हणतो ठामपणे आज. आणि मी मोदीजींचा सुद्धा भक्त आहे. काय म्हणणं आहे बोला. म्हणजे संजय राऊत तर म्हणू लागले तुम्हाला ते तात्या विंचू चावून टाकेल काय म्हणतात ते. काय आता त्यांचं मत आहे ते, मी काय करू आता त्याचं. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, विषय संपला. लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे पैसे जास्त झाले, नोटीस आली असं ऐकलं म्हणून मी म्हणलं, बाकी काय म्हणलं. नाही असं काही नाही. बरं ठीक आहे, ओके सर. बाय.